नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी विषयाच्या तील एक महत्त्वाचा पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. बघा, थंडी असेल भरपूर, त्यामुळे थंडीपासून संरक्षण करायचं असेल तर तुम्ही काय वापरता? अच्छा, बरोबर. तुम्ही स्वेटर, जॅकेट, कानटोपी, बरोबर, आणि त्याचबरोबर शाल पण वापरता. तर शाल म्हणजे हे पहा, ही जी मी घेतली आहे ती शाल, बरोबर. ही फक्त थंडीसाठी संरक्षण करण्यासाठीच वापरतात की याचा इतर दुसरा कोणताही उपयोग आहे? येते का लक्षात? बघा, काही वेळेला बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीचा सन्मान करायचा असेल, गौरव करायचा असेल, तर आपल्याकडे त्याला शाल आणि श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करतात, हो ना? तर अशाच प्रकारच्या आपण एका शाल या पाठाचा अभ्यास करणार आहोत. पाठाचे लेखक आहेत राग जाधव. लेखक राग जाधव यांनी या शालीचा, आणि ते स्वतः लेखक होते, त्यांची पण अनेक ठिकाणी सत्कार समारंभ झाले होते. अशावेळी त्यांना मिळालेल्या या शालीचा त्यांनी कशाप्रकारे विनियोग केला, कशाप्रकारे वापर केला, किंवा त्यांना कोणी दिलेल्या शालीचा त्यांनी कशाप्रकारे जतन करून ठेवली, हे पण आपल्या नवीन पाठात शाल या पाठात बघणार आहोत. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहूया आपले जे लेखक आहेत राग जाधव यांचा परिचय. लक्षात घ्या, राग जाधव यांचा जन्म 1932 ते 1916 हा मृत्यू झाला आहे. ते कवी आहेत, समीक्षक आहेत, ललित लेखक आहे. अशा विपुल साहित्याची लेखन त्यांनी केलेलं आहे. साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. समीक्षक विषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. असे हे थोर ज्येष्ठ समीक्षक राग जाधव यांनी लिहिलेला पाठ पाहण्यापूर्वी त्यांची काही पुस्तकं समोर ठेवलेली आहेत. शास्त्रीजी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी. त्याचबरोबर मित्रवर्या आणि साहित्य आणि सामाजिक संदर्भ ही काही पुस्तकं आहेत. अशी 30हून अधिक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. तर हे बघा, या पुढील दुसऱ्या चित्रामध्ये राग जाधवांचा सत्कार करतात आणि सत्काराच्या वेळी त्यांना पुष्पगुच्छ दिलेला आहे. तर अशा ह्या राग जाधवांचा पाठ आपण पाहणार आहोत. शाल हे अंगावर पांघरण्यासाठी असलेलं वस्त्र आहे. ते एक सन्मान चिन्हही आहे. लेखकाला मिळालेल्या शालीचा वापर किंवा विनियोग त्यांनी कसा केला, यातून त्यांना कोणते अनुभव आले, याची उद्बोधक माहिती या पाठात दिलेली आहे. तसेच वस्तूच्या संदर्भातील आठवणींचे काय मोल असते याचे सखोल चिंतन या पाठात केलेले आहे. आपण आपली एखादी वस्तू असेल, खूप वर्षापासून आपण तिला जतन केलं असेल, त्याच्यामागे काहीतरी आठवणी असतात की मला ही कोणीतरी दिली आहे, ही मला इथे मिळाली आहे, ही मला या ठिकाणी मिळाली आहे, या आठवणी त्याच्यामध्ये असतात. म्हणून त्या वस्तू आपण बऱ्याच वेळी सांभाळून ठेवतो. अशा आठवणी त्यांनी या पाठामध्ये उलगडलेल्या आहेत. तर आपण या पाठाला सुरुवात करूया. पाठाचा पहिला जो परिच्छेद आहे तो मी वाचते. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? आता बघा, पुढील तुम्हाला चित्र दिलं. राग जाधव आहेत आणि या आहेत सुनीताबाई देशपांडे, आणि हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे. आपल्याला उपवास हा जो पाठ आहे 4था, त्याच्यामध्ये पु ल देशपांडे यांचा पाठ आहे. तो पु ल देशपांडे हे ज्येष्ठ लेखक आणि अनेक पुस्तके लिहिली आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, विनोदी लेखक म्हणून बऱ्याच वेळा त्यांचे लेख आहेत, नाटकं आहेत, प्रसिद्ध आहेत. बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली. तर अशा प्रकारे हे पु ल देशपांडे महाराष्ट्राचे थोर ज्येष्ठ लेखक होते. यांच्याकडे राग जाधव काही कामानिमित्त गेले होते. त्या त्यांच्या पत्नी आहेत सुनीताबाई देशपांडे. तर बोलण्याच्या ओघामध्ये जेव्हा ते राग जाधव घरी यायला निघत होते, त्यावेळी सुनीताबाईंनी त्यांना थांबवले आणि विचारले की तुम्हाला एक शाल दिली तर चालेल काय? आता पु ल देशपांडेंना देखील अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभ होत होता, तेव्हा त्यांना देखील अशात बऱ्याच शाली मिळायच्या. त्या त्यांच्याकडे भरपूर शाली होत्याच, पण
राग जाधवांना त्यांच्या सुनीताबाई देशपांडे यांनी विचारलं की तुम्हाला ती शाल दिली, एखादी शाल त्यातली दिली तर चालेल का, एक आठवण म्हणून. तेव्हा राग जाधवांना तेव्हा फार आनंद झाला, कारण ते म्हणाले मी एका पायावर हो म्हटलं. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. आणि तुम्हाला माहिती आहे, पु ल देशपांडे यांना महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणतात. त्यांनी अनेक लेख, अनेक जी पुस्तकं लिहिली आहेत. पुस्तकांबरोबरच त्यांनी एका चित्रपटात कामही केलं होतं अभिनेता म्हणून. त्याचबरोबर बटाट्याची चाळ हे एकपात्री जे नाटक केलं होतं ते त्यातील पाठ तुम्हाला देखील आहे. विनोदी पाठ होता हा. व्यक्ती आणि वल्ली यातून त्यांनी अनेक काही जे त्यांनी पाहिलेले काही व्यक्तींचे चरित्रवर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे या महान व्यक्तीकडून आपल्याला शाल मिळणं, एखाद्या मोठ्या थोर लेखकाकडून, एका छोट्या, त्यावेळी ते जे राग जाधव होते ते देखील लेखक होते आणि ते देखील लेखन करण्याचं कार्य सुरू करत होते. आणि पु ल देशपांडेंसारख्या महान लेखकांकडून त्यांना शाल मिळणं हा त्यांचा मोठा गौरव वाटला. त्यांनी लगेच हो म्हटलं आणि ती शाल घेतली आणि त्यांनी ती शाल त्यांच्या सुटकेसमध्ये घरी नेऊन सुटकेसमध्ये ठेवली. अगदी कोणालाही दिली नाही किंवा वापरली नाही, कारण एवढ्या मोठ्या माणसांकडून मिळालेली शाल मी इतरांना का देऊ. आणि म्हणून त्यांनी ती जतन करून आपल्या सुटकेसमध्ये ठेवली, कधीच वापरली नाही. एक आठवण म्हणून त्यांनी आपल्या सुटकेसमध्ये ठेवली होती. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. मी म्हणजे लेखक राग जाधव. तिथे नदीकाठच्या प्राज्ञशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. हे बघा, लक्षात घ्या, वाई हे साताऱ्यातील एक गाव आहे. आणि राग जाधव ज्या विश्वकोशाचे अध्यक्ष झाले, विश्वकोश तयार करण्याचे अध्यक्ष, जसं आपण बघितलं 8वीला ज्या शब्दकोश कसा तयार होतो, तसा विश्वकोशाचं जे अध्यक्षपद जेव्हा त्यांना मिळालं, तर विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून ते जेव्हा वाईला गेले होते तेव्हा त्यावेळी त्यांना तिथेच राहावं लागलं होतं. तिथे त्यांची जी खोली होती ती नदीकाठी, कृष्णा नदी आहे साताऱ्याला, तर नदीच्या काठी एक प्राज्ञशाळा म्हणजे एक ग्रंथालयासारखं, तर ग्रंथालयामध्ये एक बाजूला एक त्यांच्यासाठी खोली दिलेली होती. त्या खोलीत ते राहत होते. त्या खोलीच्या दक्षिणेकडे, साऊथ साईड, दक्षिणेकडील खिडक्या त्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. जी खोली होती त्यांच्या दक्षिणेकडील ज्या खिडक्या होत्या त्याच्या बाजूला कृष्णा नदी वाहत होती आणि त्या खिडकीतून कृष्णा नदीचा प्रवाह दिसत होता. थंडीचे दिवस होते. थंडीच्या दिवसात त्यांनी खिडकीच्या बाहेर जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांनी पाहिलं की एक बाई आपल्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर मासे मारत बसली होती, मासेमारी करत होती. मग म्हणजे फिश. तिचे एक छोटे बाळ होते. ते छोटे बाळ तिने आपल्या बाजूला एका टोपलीमध्ये ठेवलं होतं. ते बाळ उघडं होतं, त्याच्या अंगावर काहीही घातले नव्हतं. दिवस कुठले होते, थंडीचे. आणि ती बाई त्या बाळाला टोपलीत ठेवून मासे मारत होती. का? कारण पोटापाण्याची, जर तिने काम केलं नाही तर तिचा उदरनिर्वाह चालणार नाही, तिच्या घरातली चूल पेटणार नाही, उपाशी राहावं लागेल तिला, तिच्या बाळाला. म्हणून ती इतक्या थंडीच्या दिवसामध्ये ती नदीकाठी मासे मारत बसली होती. आणि आपल्यासोबत घरात कोणी नसेल बाळाला सांभाळण्याला, सोबत बाळाला देखील घेऊन आली होती. आणि बाळाला बाजूला ठेवलं होतं टोपलीमध्ये घालून. आणि बाळाकडे लक्ष न देता ती आपल्या कामावर म्हणजे मासेमारीच्या कामावर लक्ष देत होती. कारण जेवढे मासे जेव्हा मिळतील तेव्हा ते विकेल आणि त्यातून तिचा उदरनिर्वाह चालणार होता. याच्यामुळे ते टोपलीत असलेलं मूल
तिच्याकडे तिचं दुर्लक्ष झालं होतं. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होतं, पण आई तिकडे बघत नव्हती. मला मात्र राहावलं नाही. मी सुटकेसमधली पुलकित शाल, पुलकित म्हणजे कुठली, जी पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंनी त्यांना जी शाल दिली होती, त्यांना लेखकाने एक नाव ठेवलं होतं. त्याचं नाव आहे पुलकित शाल. लेखकांनी सुटकेसमधली एक पुलकित शाल काढली. 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शाळेत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. लक्षात घ्या. बघा इथे काय प्रसंग घडलेला आहे हा लक्षात घ्या. त्यामागे लेखकाची भूमिका आणि त्यांचे गुण आपल्याला दिसून येतात. की ती बाई लेखकांच्या ओळखीची नव्हती. मासे मारण्यासाठी आलेली बाई आपल्या टोपलीत मुलाला ठेवून आपल्या बाळाकडे दुर्लक्ष करत ती आपल्या कामावर लक्ष देत होती, कारण उदरनिर्वाहासाठी तो तिचा पर्याय होता. आणि ते बाळ अतिशय थंडीच्या दिवसात कुडकुडत होतं. आणि हे करुण दृश्य लेखकाला पाहवलं नाही. त्यांच्यातली माणुसकी जागी झाली. इतके दिवस पुलने दिलेली शाल त्यांनी अजिबात सुटकेसमधून देखील बाहेर काढली नव्हती. ती त्यांनी सांभाळून ठेवली होती, एक आठवण म्हणून. ती वापरली देखील नव्हती. पण आज त्यांना राहावलं नाही. त्या मुलाला थंडीत बाळाला कुडकुडताना पाहून त्यांच्या हृदय हेलावून गेले. ते सुटकेसकडे गेले. त्याने ती पुलकित शाल काढली. त्यांना नाव देखील ठेवलं त्यांनी. पुलकित शाल काढली आणि मदत म्हणून 5-50 रुपयाच्या नोटा देखील काढल्या आणि त्या बाईला हाक मारून शाल दिली. आणि सर्वात पहिले त्यांनी सांगितलं की त्या बाळाला आधी शाळेत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या भारतात किंवा जगामध्ये असे काही लोक आहेत की त्यांना 2 वेळेच्या जेवणासाठी फार कष्ट करावे लागतात. अशा वेळी त्यांनी जर एक दिवस काम नाही केले तर त्यांच्या घरातली चूल पेटत नाही. बऱ्याच वेळा अशी ज्या व्यक्ती असतात ते आपल्याबरोबर आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या लहान मुलांना घेऊन जात असतात. त्यांचे संगोपन करताना त्यांना अनेक अडचणी येत असतात. आपल्या कामाच्या ठिकाणी काम करताना बऱ्याच वेळा त्यांचं आपल्या बाळांकडे दुर्लक्ष होतं. त्या मुलांना आपल्याला ज्या काही वस्तू मिळत आहेत सहजतेने, त्या गोष्टी सहजतेने मिळत नाहीत. आणि अशा वेळेला आपलं काय कर्तव्य असतं की आपल्याकडे ज्या गोष्टी भरभरून आहेत, ज्या खूप आहेत, त्याचा कधीकधी आपण वापर देखील करत नाही, पण नुसत्या पडून असतात. अशा वस्तू जर तिथे पडून न ठेवता त्या वस्तू ज्याला गरज आहे अशा गरजवंताला जर दिलं तर त्या वस्तूचा जी वस्तू असते त्या वस्तूचा उपयोग खऱ्या अर्थाने ते लोक करतात. काही वस्तू आपल्या कपाटात अशाच पडून असतात, आपण बरेच वर्ष वापरतही देखील नाही. आपल्या आठवणी म्हणून त्या जपून ठेवलेल्या असतात. पण खऱ्या अर्थाने जर एखाद्या व्यक्तीला त्या वस्तूची गरज असेल आणि त्या वस्तू आपण त्यांच्यापर्यंत पोचवल्या आणि दिल्या, तिथे कपाटात ठेवण्याऐवजी किंवा घरात ठेवण्याऐवजी ज्या गरजवंत व्यक्तीला त्या दिल्या तर तो व्यक्ती त्याचा योग्य वापर करेल आणि आपल्याला कपाटात ठेवण्यापेक्षाही अधिक समाधान आपल्याला मिळेल. त्या शालीला जसा खरा अर्थ प्राप्त झाला. शालीची खरं गरज काय होती? ऊब देणे, उष्णता देणे, बरोबर. आणि खऱ्या अर्थाने ती शाल आज कामात आली होती. आणि हा मनाचा मोठेपणा कोणी दाखवला? राग यादवाने. तिथे त्यांनी निस्वार्थ भावनेने ती दिली आणि मदत म्हणून तिला 5-50 रुपयाच्या नोटा दिल्या. का? की थोडीफार तिला हातभार लागावा. कधी एखाद्या दिवशी तिला काम जमलं नाही तर तिचं बाळाचे आणि तिचं उपासमार होऊ नये या अर्थाने त्यांनी तिला मदत केली. येते लक्षात? म्हणून लेखक म्हणतात, या घटनेची ऊब
पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती, की मला पुलंनी दिलेली शाल आहे ही जी जी ऊब होती त्यापेक्षा त्या बाळाला मिळालेली थंडीपासून मिळालेलं संरक्षण मिळालं, ह्याचं समाधान लेखकाला जे मिळालं ते त्या शाली जी पुलकित शाल माझ्याकडे आहे ह्याच्यापेक्षाही अधिक होती. मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या भारतामध्ये किंवा अनेक ठिकाणी बऱ्याच काही नैसर्गिक आपत्ती येत असतात. तर मध्यंतरी गेल्या वर्षी कोल्हापूर, केरळा या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी आपल्यातल्या अगदी तुमच्यातल्याही काही लोकांनी अनेक वस्तू दान स्वरूपात दिल्या, कारण त्या व्यक्तींचं भरपूर नुकसान झालेलं होतं. अशा वेळी आपल्याकडे जे जे काही होतं ते आपण त्यांना देण्याचा प्रयत्न केला, तिथपर्यंत ती मदत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यावेळी संकटाच्या वेळी त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या जी उपासमार होत होती ती उपासमार तर झाली नाही. परत काहींनी कपड्यांचं दान केलं, काहींनी पैशाच्या स्वरूपात दान केलं. अशा प्रकारे मदत करून, मदतीचा हात देऊन त्या लोकांच्यापर्यंत आपण जी मदत पोचवली त्याने त्यांचं आयुष्य पूर्वपदावर येण्यासाठी थोडीफार प्रमाणात मदत झाली. तात्पुरती का होईना त्याने त्या वस्तूंची मदत झाली. अशाच प्रकारे अनेक आपत्तींमध्ये आपण आपल्यातल्या काहीतरी, आपल्या ज्याकडे जे काही असेल त्यातलं थोडासा जरी वाटा आपण इतरांना मदत म्हणून दिला तर खऱ्या अर्थाने आपण जे काही त्यांना मदत करतो त्याचं समाधान जे मिळतं ना ते खूप मोठं असतं. ह्याला म्हणतात माणुसकी. काही व्यक्ती आपल्याकडे भरपूर पैसा असतो, सर्व काही असतं, पण दुसऱ्याला देण्याची दानत मात्र नसते. आणि काही जे असे व्यक्ती असतात की आपल्याकडे नसलं तरी त्या जे काही आहे त्यातलंही ते दुसऱ्यांच्या मदतीला दान स्वरूपात देतात. म्हणून ही देण्याची वृत्ती असली पाहिजे आपल्याकडे. आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि समाधान बघण्याची जेव्हा मिळतं ना त्याच्यासारखा दुसरा आनंद कुठेच नाही. लक्षात घ्या, या घटनेवरून आपल्याला राग जाधवांच्यामध्ये जी माणुसकीचा गुणधर्म होता तो दिसून येतो. करुण गुण दिसून येतो की त्या मुलाचं दुःख त्यांना सहन झालं नाही. ती बाई कष्ट करते, आपला उदरनिर्वाह चालला, हेच दृश्य त्यांना सहन झालं नाही आणि त्यांनी मदत म्हणून आपल्याकडे असलेली शाल आणि 5-50 रुपयाच्या नोटा तिला दिल्या. हा जो पहिला प्रसंग आहे, या पहिल्या प्रसंगातले शब्दार्थ तुम्ही लिहून घ्या. वही आणि पेन आहे ना? ठीक आहे, लिहा. निमित्ताने म्हणजे कारणाने, गौरव, सन्मान, चिंचोळा प्रवाह, बारीक ओक ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात नॅरो स्ट्रीम, तट, किनारा, उद्योग, कामकाज, गुंडाळ, लपेटून घे, ऊब, उष्णता. निमित्ताने, कारणाने, गौरव, सन्मान, चिंचोळा प्रवाह, बारीक ओक, तट, किनारा, उद्योग, कामकाज, गुंडाळ, लपेटून घे, ऊब, उष्णता. हा जो पहिला प्रसंग. आता त्याने एक दुसरा प्रसंग दिलेला आहे. कविवर्य नारायण सुर्वे. पहिले मी वाचून घेते. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलनं गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमाला अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राहील. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. हे बघा, समोर जे चित्रात दिसत आहेत ते आहेत कविवर्य नारायण सुर्वे. आपल्या अभ्यासक्रमात विभाग 2 मध्ये यांची कविता आहे 2 दिवस. अतिशय जे कवी आहेत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत. कार्ल मार्क्स विचारसरणीचा त्यांच्यावर पगडा होता, पण राहणी बघा, अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे हे नारायण सुर्वे. नारायण सुर्वे यांनी 7वीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर शिक्षक म्हणून नोकरी पत्करली आणि त्यांना लेखनाची, कविता करण्याची आवड होती. त्यांनी कविता केली आणि
1962 साली त्यांचा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला, ऐसा गामी ब्रह्म. त्यानंतर माझे विद्यापीठ, जाहीरनामा असे अनेक कविता संग्रह त्या पाठोपाठ आले आणि नारायण सुर्वे संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झाले. विशेषतः कार्ल मार्क्स विचारसरणीचा त्यांच्यावर पगडा असल्यामुळे बऱ्याच वेळा त्यांच्या ज्या कवितेमध्ये होते ते कामगारांचं जीवन, ते गिरणी कामगारांचं जीवन त्यांनी जवळून पाहिलं होतं. त्यांचे दुःख, त्यांचे प्रश्न त्यांनी आपल्या कवितेमधून सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या कामगारांच्या जे जीवनाचे चित्र, दाहक चित्र त्यांनी आपल्या कवितेमध्ये जे मांडलं होतं काही कवितेंमध्ये, त्यामुळे ते ह्या लोकांमध्येही जास्त लोकप्रिय झालं. असे हे नारायण सुर्वेंच्या कविता अतिशय प्रसिद्ध होते. पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं होतं आणि अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आणि त्याचाच उल्लेख लेखकांनी केला. एकदा लेखक नारायण सुर्वेंना भेटण्यासाठी गेले होते आणि कविवर्य नारायण सुर्वे यांची ख्यातीमध्ये त्यांनी बरेच सभा संमेलनं गाजवले होते. मराठी साहित्य संमेलनाचे 1995 साली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले होते. असे थोर ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांना भेटण्यासाठी लेखक गेले होते. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. त्यांचे जेव्हा काव्य वाचनाचे कार्यक्रम असत तेव्हा त्या कार्यक्रमांना अहोरात्र म्हणजे दिवस रात्र कधीही त्यांनी कार्यक्रम घेतला तर त्यांच्या कार्यक्रमांना भरती असायची. श्रोता त्यांच्या कार्यक्रमासाठी तयारच असायचा. गर्दी असायची, अलोट गर्दी असायची. लोक त्यांच्या कविता ऐकण्यासाठी यायचे. त्यांची माझी आई ही चित्र तुम्ही कविता वाचली, ती अतिशय सुंदर कविता आहे. त्याची इंग्रजीमध्ये अनुवादित देखील केलेलं आहे माय मदर या नावाने. आपल्या अभ्यासक्रमात असलेली 2 दिवस कविता ही देखील अतिशय म्हणजे कामगारांचं जीवन त्यांनी तिथे स्पष्ट केलेलं आहे. भावूक करून जाणारी कविता. तर त्यांच्या कवितांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरती असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल आणि त्यांना श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचे. बरं की कोणत्याही कार्यक्रमाला ते गेल्यानंतर पहिले त्यांचं शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करायचं. एकदा राग जाधव आणि आपले जे लेखक आहेत राग जाधव आणि नारायण सुर्वे यांचं गप्पांचा कार्यक्रम चालू होता. त्याच्यामध्ये नारायण सुर्वे राग जाधव यांना म्हणाले की या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. आता शालीन या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? शालीन म्हणजे अतिशय नम्र व्यक्ती, सभ्य व्यक्ती, पोलाईट पर्सन. आणि ते म्हणतात की या शाली घेऊन मी शालीन बनू लागलो आहे. मुळात नारायण सुर्वे याचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व, थोर व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय त्यांचा फोटो, किती स्वभावाने शांत दिसत आहेत आणि अतिशय साधी राहणी आहे त्यांची. ते अगदी तसेच होते, अगदी सभ्य, शांत आणि शालीन होतेच ते. तरीही त्यांनी शाली घेऊन मी शालीन बनू लागलो आहे असं म्हटलेलं आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधी खोज माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणार होती. उपरोधी खोज म्हणजे व्यंग्यार्थक बोलणे, की त्यांनी जोक केला आहे की शाली घेऊन मी शालीन झालो आहे. मुळातच सुर्वे खूपच शालीन व्यक्तिमत्व होतं, तरी ते स्वतःला आम्ही शालीन झालो आहे शाली घेऊन असं म्हणत होते. त्यांच्या बोलण्यातील उपरोधी खोज माझ्या नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधीच हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. अतिशय महत्त्वाचा पॅरेग्राफ आहे, लक्षात घ्या या मराठी शब्दांचा अर्थ. शाल जी आपण पाहिली, ही शाल आणि शालीनता यांचा संबंध काय? शाल मिळाली म्हणजे तो व्यक्ती शालीन होतो का? एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना जर मी अशी शाल घातली तर तो शालीन होईल का? नाही. शालीनता हा गुणधर्म मुळातच त्या व्यक्तीच्या स्वभावातच असावा लागतो. कोणी शाल घेऊन कोणी चांगले कपडे घातले म्हणजे तो शालीन होतो का? त्याच्या मनातील वाईट वृत्ती निघून जाते का? नाही.
खरे तर खरीखुरी शालीनता, जो व्यक्ती सभ्य असेल, पोलाईट असेल, नम्र असेल, विनम्र असेल, अशा व्यक्तीला शालींची गरज नसते, सत्काराची गरज नसते, सन्मानाची गरज नसते. सन्मान मिळाला किंवा न मिळाला, तो व्यक्ती आपले गुणधर्म सोडत नाही. तो राहायचा तो तसाच राहतो, सभ्य. त्याला सन्मान मिळाला म्हणून तो हुरळून जात नाही किंवा गर्व येत नाही, किंवा नाही मिळाला म्हणून तो दुःख करणारा किंवा वाईट वाटून नेणारा देखील नसतो. खरीखुरी जी व्यक्तीमध्ये शालीनता असते, ही शालीविना शोभते. त्याला गौरव सन्मान नाही केला तरी तो व्यक्ती जसा असतो तसाच राहतो. सुर्वे मुळातच शालीन होते. इतका महान व्यक्ती, अगदी इतके पुरस्कार मिळाले, इतके त्यांनी कविता संग्रह लिहिले, जगात प्रसिद्ध झाले. अशा या महान व्यक्तींची शालीनता ही शालीमुळे आलेली नव्हती, ते त्यांचं व्यक्तिमत्व होतं. खरोखर त्यांच्यात उपजतच होतं ते. शालींच्या वर्षाखाली त्यांची शालीनता कधीच हरवली नाही. याचा अर्थ आहे की सुर्वेंना कितीही पुरस्कार मिळाले, किती त्यांचा गौरव झाला, किती मोठे झाले, तरी त्यांनी आपलं शालीनता कधी त्यांचा कशाचाही गर्व झाला नाही. अगदी साधेपणाने ते नेहमी जगत राहिले. कधी त्यांच्याकडे अहंभाव नव्हता. म्हणून शाली मिळाला याच्या अहंभावात, काही गर्वामध्ये ते नव्हतेच. ते जसे होते ते तसेच होते. म्हणून शालीनता कधी त्यांची हरवली नाही. शालींच्या वर्षावाखाली किंवा कधीही क्षीणही झाली नाही, कमी देखील झाली नाही. ते तेजस्वी रूप, तोच नम्रपणा, तो सर्व ठिकाणी होता. अगदी बोलण्यातला, वागण्यातला, इतरांना वागवण्यातला, तो त्यांच्यामध्ये कायम टिकून होता. म्हणून लक्षात घ्या की शालीमुळे शालीनता येत नाही, असं लेखकांना सांगायचं आहे. आणि कितीही शाली मिळाल्या तरी आपल्यातले मूळ गुणधर्म, शालीनता सोडायची नाही, अहंभाव येऊ द्यायचा नाही, आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवायचे. याचा अर्थ गर्व करायचा नाही. काहींना असं असतं की जरा सदा कोणी चांगलं बोललं किंवा एखादा पुरस्कार मिळाला की लगेच त्यांना एक जो म्हणतात तो ॲटिट्यूड येतो, एक गर्व येतो. मग तो इतरांना कमी लेखायला लागतो, इतरांबद्दल काहीही बोलायला लागतो, इतरांशी त्याचं वागणं बदलतं. तर असं करायचं नाही. कितीही प्रसिद्धी आली, कितीही सन्मान मिळाला, कितीही आपण मोठे व्यक्ती झालो, तरी इतरांशी वागताना नम्रता कधीही सोडायची नाही. हे जे काही गुण, आपले व्यक्तिमत्व आपण स्वतः विकसित करायचे असतात. आलं लक्षात? तर असा हा जो प्रसंग आहे त्यातला शेवटचा. मी कविवर्यांना म्हटलं, राघव जाधवांनी म्हटलं, अशा जेव्हा सुर्वेंनी म्हटलं की शाली घेऊन घेऊन मी शालीन झालो आहे, त्यावेळी राघव जाधव आणि नारायण सुर्वेंना उत्तर दिलं, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक लगेच देऊन देईन. त्यावर तो शालीन कवी मनापासून हसला. बघा, लेखकाला काय म्हणायचं आहे की अशी शाल देऊन जर कोणामध्ये शालीनता असेल, तर आपल्या जगामध्ये काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे शालीनता, नम्रपणा, सभ्यपणा अजिबात नाही आहे. तर शाल देऊन कोणाकडे शालीनता येत असेल तर सर्वात पहिले मी कर्ज काढेन, कर्जबाजारी होईन, म्हणजे लोन घेईन, कर्ज काढेन, पैसा घेईन, त्याच्या शाली विकत घेईन. अगदी माझ्याकडच्या सगळ्या संपत्ती आहे ती संपवेन, भिकेला लागेन, भीक मागेन, म्हणजे सगळं संपवून टाकेन आणि त्याच पैशाचे सगळ्या शाली घेईन. शेकडो म्हणजे 100पेक्षा जास्त शाली घेईन. आणि जे लोक असभ्य वर्तन करतात, ज्यांच्याकडे नम्रता नाही आहे, जे शालीन नाही आहेत, त्या व्यक्तीने एक एक शाली नेऊन देईन, म्हणजे निदान त्यांच्यामध्ये तरी शालीनता येईल. शाल घेऊन त्यांना नेऊन देईन आणि मग शाल घेऊन त्यांच्याकडे शालीनता येते का पाहूया, आणि जग सुधारवण्याचा एक प्रयत्न करेन. या बोलण्यावरती, लेखकांच्या या बोलण्यावरती नारायण सुर्वे अगदी मनापासून हसले. तो शालीन कवी अगदी मनापासून हसला. म्हणजेच मित्रांनो, या प्रसंगावर लेखकाला सांगायचं आहे की शालीचा दुसरा गुणधर्म, पहिल्या प्रसंगात आपण बघितलं की शाल हा एक वापर म्हणजे ऊब देण्यासाठी, उष्णतेसाठी. शाल कपाटात ठेवण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण शालीचा वापर करू शकतो. आणि दुसरं शाल म्हणजे काही
व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी जे शालीन असतात, जे सत्कार मूर्ती असतात, ज्यांनी काहीतरी महान, त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण शाली वापरतो. पण शाली मिळाल्या म्हणून आणि सत्कार झाला म्हणून एखाद्या व्यक्तीने गर्व करायचा नाही. आपल्यातली शालीनता त्यांनी उदाहरण दिलं नारायण सुर्वेंचं. कवी नारायण सुर्वेंचा इतक्या ठिकाणी सन्मान झाला, अगदी इतके प्रसिद्ध मोठे कवी झाले, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाले, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हे सर्व असूनसुद्धा त्यांनी आपली शालीनता कधीच सोडली नाही. म्हणून अशा प्रकारे या पाठाच्या 2 प्रसंगावरून, त्यांच्या 2 आठवणीवरून शालींचा उपयोग आणि त्यांनी विनियोग कशा प्रकारे केला आहे तो पाहिला. हा याचा दुसरा प्रसंग आहे, त्यातले शब्दार्थ लिहून घ्या. अहोरात्र, रात्रंदिवस, भरती. आता भरती म्हणजे समुद्राला येते ती हाय टाईट, पण इथे भरतीचा अर्थ प्रेक्षकांची गर्दी, त्यांच्या कार्यक्रमाला अहोरात्र भरती असेल, म्हणून इथे तो अर्थ काय आहे, प्रेक्षकांची गर्दी. हाऊसफुल ज्याला म्हणतो, शो हाऊसफुल असायचा तसं. श्रीफळ, नारळाला आपण श्रीफळ म्हणतो. शालीन, सात्विक वृत्तीचा, सालस, सभ्य. उपरोधिक खोच, व्यंगार्थक सूचक बोलणे. बघा, अहोरात्र, रात्रंदिवस, भरती, प्रेक्षकांची गर्दी, श्रीफळ, नारळ, शालीन, सात्विक वृत्तीचा, उपरोधिक खोच, व्यंगार्थक सूचक बोलणे. याच्यावरती हा परिच्छेद आहे, या परिच्छेदावरचे काही पहिला प्रश्न समानार्थीचा आणि दुसरा प्रश्न विरुद्धार्थी शब्दांचा आहे. समानार्थी शब्दामध्ये बघा, सरिता, नदी, स्त्री, महिला, साद, हाक, गारठा, थंडी. पुन्हा बघा, सरिता, नदी, स्त्री, महिला, साद, हाक, गारठा, थंडी. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न हा विरुद्धार्थी शब्द आहे. नंतर, आधी, विक्री, खरेदी, वर, खाली, अपमान, सन्मान, उद्धट, शालीन, ओहटी, भरती, कमी, अधिक. त्याच्यानंतरचा प्रश्न कृतीवर आधारित कसा येतो तो पाहूया. पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा, चौकटी पूर्ण करा. पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकांनी केलेला उल्लेख. काय केला आहे, पुलकित शाल सुटकेसमधून काढली म्हटलं त्यांनी ना, मग काय ना, पुलकित. उतारात असलेली नदी, कृष्णा नदी. सभा संमेलन गाजवणारे कवी, नारायण सुर्वे. हे बघा उत्तर आहे. पु ल आणि सुनीताबाईंनी दिलेल्या शालेचा लेखकाने केलेला उल्लेख, पुलकित शाल. उतारात उल्लेख असणारी नदी, कृष्णा नदी. सभा संमेलन गाजवणारे कवी, नारायण सुर्वे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, शालीत पाठात आलेले विविध उपयोग लिहा. आता इथे आपण परिच्छेदामध्ये आलेले उपयोग बघितला. आपण परिच्छेद सन्मान करण्यासाठी वापरला आहे शालींचा उपयोग, आणि दुसरा उष्णता म्हणजे थंडीपासून संरक्षणासाठी वापरला आहे, ऊब घेण्यासाठी. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा, खालील प्रसंगी लेखकाने कोणती कृती केली ते सांगायचे. एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. काय केलं लेखकाने, तर आपल्या सुटकेसमधली पुलकित शाल काढली आणि त्या बाईला नेऊन त्या बाळाला लपेटून घे असं सांगितलं. बाईला नेऊन दिली आणि बाळाला लपेटून घे असं सांगितलं. लेखकाने आपल्या सुटकेसमधली पुलकित शाल काढली व ती त्या बाईला नेऊन दिली व आपल्या बाळाला त्या शालीत लपेटून घे असे सांगितलं, असं उत्तर लिहायचं. 1 मार्काला येणार. आकृतीबंध पूर्ण करामध्ये लेखकाला शाल देणारे जोडपे, सुनीताबाई देशपांडे व पु ल देशपांडे. कपल, जोडपे म्हणजे कपल. लेखकाला शाल देणारे जोडपे, सुनीताबाई देशपांडे किंवा पु ल देशपांडे. हे सुनीताबाई लिहिलं तरी चालेल. या ठिकाणी आणि लेखक या कोशाचे अध्यक्ष झाले. या ठिकाणी वाई, ठिकाण होतं वाई, आणि विश्वकोशाचे अध्यक्ष. बघा उत्तर असं लिहायचं आहे. लेखकाला शाल देणारे जोडपे पु ल देशपांडे, सुनीताबाई. या ठिकाणी झालं वाई. लेखक या कोशाचे अध्यक्ष झाले, विश्वकोशाचे अध्यक्ष. अशा प्रकारे हा पहिला भाग बघितला आहे. याचा उर्वरित भाग पुढील भागात बघूया. तर ह्याच्यावर आधारित जो
गृहपाठ आहे तो देखील तुम्हाला दिलेला असेल तर तुम्ही सोडवा. पाठ एकदा पुन्हा वाचा. ठीक आहे. आपण इथेच संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.